नमस्कार. सोलापूर वृत्त दर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सध्या लोकसभेची रणधुमाळी खूप जोरदार सुरू आहे. त्याच अनुषंगाने सोलापूर वृत्त दर्पण प्रस्तुत टॉक शोमध्ये आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते जे विविध सामाजिक संघटनेमध्ये काम करतात. तर सर्वप्रथम त्यांची आपण ओळख करून घेऊयात. सर्वप्रथम आहेत मल्लू सलगरे. नमस्कार, मी मल्लू सलगरे, राहणार हुडगी रोड, शिवराष्ट्र प्रतिष्ठान या संस्थेचा संस्थापक म्हणून मी आता कार्यरत आहे. धन्यवाद. जय हिंद. मी मयूर गवते. अपरिचित बहुदेवी सामाजिक संस्थेच्या वतीने आपण गेल्या 4 ते 5 वर्षापासून कार्य करतोय. जे वंचित घटक आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत, जे वरपर्यंत पोहोचत नाहीत, अशा प्रश्नांना उजाळा देऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अपरिचित बहुदेवी सामाजिक संस्था ही वारंवार असे वंचित घटकांचे प्रश्न घेऊन सामाजिक क्षेत्रात कार्य करत असते. नमस्कार. मी विश्वनाथ बदलापुरे दयासागर प्रतिष्ठानच्या वतीने काम करत असतो आणि कुठल्याही हॉस्पिटलच्या संदर्भात नेहमी जास्त लोकांसाठी मी झटत असतो आणि ह्या प्रश्नावर मी पुढे बोलेनच. नमस्कार. मी डी पांढरे, प्रजापिता सम्राट अशोक सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे. जिल्हा परिषदेचा प्रश्न असो, महापालिका असो, सिव्हिलचा असो, जे पण आमचे जो गोरगरीब आहे, जे अडचणीत असतो, त्यांच्यासाठी आमच्या संघटनेतर्फे काम करत असतो मी. नमस्कार. नमस्कार. मी श्रीनिवास दत्तात्रय नम, अतुल्य सेवा प्रतिष्ठान 2011 पासून या सोलापुरात निसर्गप्रेमी म्हणून आम्ही पूर्ण आमचं टीम काम करत असते व सामाजिक क्षेत्रातही सोलापूरच्या जनतेसाठी केव्हाही 24 तास आम्ही त्या जनतेसाठी आमचं टीम पूर्ण कार्य करत असते. धन्यवाद. नमस्कार. मैं अब्दुल्ला अब्दुल गफ्फार डोनगांवकर, रहने वाला 436 दक्षिण सदर बाज़ार शोलापुर. मैं मौलाना रज़ा अली ख़ान लाइब्रेरी का संस्थापक अध्यक्ष हूँ और साथ ही साथ पीरज़ादा यूथ फाउंडेशन में कार्यरत हूँ. बिलखुसूस वंचित समुदाय और जुल्म और बर्बरियत का शिकार होने वाले तमाम समुदाय के लिए और विशेष रूप से देश की सद्भाव, देश की शांतता और सुव्यवस्था के लिए और देश के अमन और बहाली के लिए और जहाँ कहीं गरीब तबके में पलने बसने वाले, गरीबी की रेखा के नीचे रहने बसने वाले तमाम लोगों के लिए, चाहे सियासी हो, मजहबी हो, सामाजी हो या किसी भी क्षेत्र का काम हो, उस काम के लिए मैं, मेरी कमेटी हमा वक्त साथ रहती है और अभी आप यहाँ पर कार्यक्रम में तफसीली गुफ्तगू आगे जारी रहे. सर्वप्रथम आपण मल्लू सलगरे यांच्यापासून सुरुवात करूया की कोणकोणत्या क्षेत्रात आपण सामाजिक कार्य करता. सर्वात प्रथम आमच्या शिवराष्ट्र प्रतिष्ठानचा महत्त्वाचा हेतू म्हणजे सर्व युवकांना एकत्र करणं, जेणेकरून आता सध्या जर सामाजिक क्षेत्रात आपण बघायला गेलो तर युवकांना एकमेकाशी भिडत आहेत, जातीने म्हणा, पक्षाने म्हणा, पण आपल्या इकडे सर्व जातीभेद पक्ष निपक्षपाती काम करून आपण सर्व युवकांना एकत्र करून जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या युवकांना कसं जोडता येईल त्या माध्यमातून आपण त्यांच्या सुखात एखाद्या वेळेस कमी पडू पण दुःखात आम्ही 100% साथ देऊ अशी आमच्या शिवराष्ट्र प्रतिष्ठानची ग्वाही आहे आतापर्यंत. आणि आतापर्यंत आपण बघत आहोत आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या लोकांना फ्री मेडिकल चेकअपचं ठेवलं होतं आणि दरवेळेस आता 3रं वर्ष आहे प्रसाद वाटप चालू आहे आणि उन्हाळ्याचं आहे पण ह्या वेळेस 3रं वर्ष आहे. 2019चं 17ला चालू केलं होतं. 17, 18 आणि 19च्या माध्यमातून ह्या वेळेस आपलं पानपोईचं किनारा हॉटेलचं पेट्रोल पंप आहे ना, तिथं शेजारी आपली पानपोई आहे. तर तिथं ह्या वेळेस आपलं टोटल सोलापुरातली सर्वात मोठी पानपोई म्हणून आपली सोलापुरात एक मानली जाते. टोटल 10 ढेराचं पानपोई आपली असते दरवर्षी. ह्या वेळेस सुद्धा पानपोई आहे. लवकरच आपण 1-2 आठवड्यामध्ये पानपोई चालू करणार आहे. तसंच वाढदिवसात जर मुलांचे कुठले वाढदिवस असतील तर ते वाढदिवसाला केक, गुच्छ वगैरे असले निष्क्रिय खर्च न करता कसं आपल्याला सामाजिक काम करता येईल या उद्देशाने आपण मूकबधिर शाळा असू दे किंवा जे झोपडपट्टीमधले जे महिला आहेत त्यांना साडी देण्याचं काम राहू दे आणि थंडीच्या सीझन मध्ये कोणाचा वाढदिवस समजा जर आला तर ते आपल्याला आनंदाची गोष्ट होते की आम्ही थंडीच्या सीझन मध्ये सुद्धा साड्या, चादर वाटपचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेत असतो आणि निपक्षपाती काम करणाऱ्या लोकांना आमच्या प्रतिष्ठानमध्ये जास्तीत जास्त प्राधान्य आहे. एवढं मयूर गवतेजी, तुम्हालाही तोच प्रश्न आहे की सामाजिक क्षेत्रात आपण कशा पद्धतीने कार्य करता. नमस्कार. मी मयूर गवते, अपरिचित बहुदेवी सामाजिक संस्थेतर्फे 2014ला आपण ही संस्था रजिस्टर केलेली आहे. अपरिचित बहुदेवी सामाजिक संस्थेतर्फे महत्वाचं जे राजकारण जे जाती धर्मात
विभागणी करून जे जातीय सलोखा बिघडवण्याचं काम करतात. महत्वाचं आपली संस्था ही 15 ऑगस्ट 26 जानेवारी किंवा 26/11 जी न घडाची गोष्ट घडून गेली, असे जे वेगवेगळ्या घटना घडल्यात त्या घटनाच्या औचित्य साधून आपण देशभक्तीपर चित्रपट म्हणा किंवा देशभक्तीपर रॅली म्हणा ह्या जास्तीत जास्त गोष्टी करतो. आपण 15 ऑगस्टला ध्वजवंदन करून आपण देशभक्तीपर जे विषय असतात त्या विषयांवर आपण 4 ते 5 शाळांना इन्व्हाइट करून त्यावर आपण वक्तृत्व स्पर्धा घेत असतो, निबंध स्पर्धा घेत असतो. आणि त्यानंतर आपण 26/11ला जो आहे जो आपल्या भारत देशावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध म्हणून आपण बलिदान चौक येथे मोठ्या प्रमाणात आपण मशाल रॅलीचं आयोजन करतो. त्याच पद्धतीने जे वंचित घटक आहेत, जे खरंच हुशार मुलं आहेत पण काही कारणानिमित्तानं त्यांना शिकणं जमत नाही, अशा मुलांचा आपण शोध घेऊन त्या मुलांना आपण आपल्या संस्थेतर्फे ट्युशन्स लावून देतो. त्याच पद्धतीने त्यांचे जे शैक्षणिक खर्च आहे ते शैक्षणिक खर्च आपण घेतो. आणि जे आपले जे सामाजिक संस्थेचे सदस्य असतील किंवा मित्रपरिवार असतील यांच्या वाढदिवसाला आपण कुठल्याही पद्धतीचं वायफळ खर्च न करता फक्त त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सिव्हिल म्हणा किंवा जे गरीब घटक आहेत त्यांच्यासाठी आपण फळं वाटप करणं, मिठाई वाटप करणं अशा पद्धतीचे आपण कार्य करतो. अशाच पद्धतीचे वेगवेगळे कार्य आपण अपरिचित सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करत असतो. विश्वनाथ बदलापूर यांना मला विचारायचं आहे की सामाजिक क्षेत्रात आपण कशा पद्धतीने कार्य करता? मी गेल्या 8 ते 10 वर्षापासून सोलापुरात जेवढे बी धर्मादाय हॉस्पिटल असतील किंवा महात्मा फुले आणि दुसऱ्या कुठल्या योजना ज्या मुंबईवरून मुख्यमंत्री सहायता वगैरे कुठल्याही असतील त्या योजनेमार्फत मी लोकांना खूप आजपर्यंत मदत करत आलेली आहे. आतापर्यंत मी 70 ते 80 हजार लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. काय तर रात्र असो किंवा दिवस कधीही कुठेही मला बोललेलं तर कोणासाठीही मी जात असतो आणि त्यांचे काम आवर्जून करत असतो. काय समजा एखाद्या माणसाचा खूपच परिस्थिती बिकट असेल तर काही दानशूरांकडे जाऊन शेनी मी त्यांच्याकडून मदत मागून शेनी यांना मदत करतो. अशा पद्धतीचं मी काम करत असतो. मला दिगंबर पांढरे सरांना विचारायचं आहे की कशा पद्धतीने आपण सामाजिक कार्य करता? सर, माझी संघटना गेली 10 ते 15 वर्ष काम करत आहे. महापालिकेचे गोरगरिबांच्या पाण्याचा प्रश्न असो, सिव्हिल हॉस्पिटलच्या रुग्णांचा प्रश्न असो किंवा जिल्हा परिषदेमध्ये आता जे अनफड लोक असतात, शेतकरी असतात, त्यांच्या तलाठी हे लोक अंगठा घेऊन त्यांना काहीच माहीत नसतं, ते असे लोक रोज पूनमगेटच्या समोर उपोषणाला बसले असतात. त्यांना भेटायचं, त्यांच्या अडचणी ऐकून घ्यायचं, संघटनेचे पाठिंबा द्यायचं, तिथला तहसीलदार असो, प्रांत असो, त्यांना भेटायचं, त्याच्यावर विचार विनिमय करायचा आणि त्याला न्याय मिळवून द्यायचं काम. आता सध्यासुद्धा तिथे नायकवाडे म्हणून परिवार बसलेला आहे सर. त्यांच्याकडून खोटी तलाट्यांनी पैसे खाऊन त्यांच्या 16 गुंठ्याच्या वाट एक हे वाईन शॉपवाल्याला त्याला पैसे खाऊन रस्ता करून दिला आहे. त्याच्या संदर्भातील लोक त्यांना आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न आहोत. आणि सामाजिक संघटना हे सर्व जाती धर्माच्या जो गोरगरीब आहे त्यांचं काम करतो आम्ही. श्रीनिवास यन्नमजी, आपण कशा पद्धतीने सामाजिक कार्यात सहभागी असता? मी 2011 पासून सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शनमधनं पथनाट्य स्वरूपात आम्ही चालू केलेले सामाजिक संस्थेत आणि विविध क्षेत्रात आता सर्वच सामाजिक क्षेत्रात संघटना असलेल्या आमच्याकडनं तोही आम्ही काम केलेलं असतं. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर मी जास्तीत जास्त सोलापूर सिटीमध्ये झाडे लावून त्या संगोपन करण्यासाठी आमचं स्वतःचं पुण्यातील आमचे उद्योगपती रितेश पोरवाल यांच्याकडनं आम्हाला 4 व्हीलर एक गाडी भेटलेलं आहे त्याकडनं आणि तसंच अरुणा भारत गॅस सोलापूर जुनी मिली कॉम्पाऊंड्सवरून यांच्याकडनं आम्हाला पाण्याची टाकी व त्याला गाडा तयार करून दिलेला आहे. जेणेकरून आतापर्यंत मी जवळपास 3 ते 4 हजार झाडे लावून स्वतः संगोपन करतो. आणि मागील 1.5 वर्षापासून अक्कलकोट येथील पद्मशाली स्मशानभूमी हा पूर्ण आमच्या संस्थेच्या स्वच्छता व त्या ठिकाणी 10,000 झाडे लावून त्या संगोपन करायचा संकल्पना सध्या केलेला आहे. आणि तो स्मशानभूमी 2020पर्यंत कायापालट करायचा हा निर्धार युवकांनी घेतलेला आहे. आणि दर रविवारी सकाळी 7 ते 10पर्यंत आम्ही त्या स्मशानभूमीमध्ये निस्वार्थपणे आणि काम करत असतो. धन्यवाद. मला पुढचा प्रश्न नदीम डोणगावकर यांना विचारायचा है कि ते सामाजिक क्षेत्र कशा पद्धतीने सहभागी असतात? तकरीबन पिछले 10 या 11 सालों से हम लोग इस शहर के अंदर कार्यरत हैं सामाजिक काम के लिए। शहर शोलापुर ये बीड़ी कामगार का शहर है और बिल्कुल गरीबी की रेखा के नीचे रहने बसने वाला परिवार सब में ज़्यादा यहाँ पर है। और हमने यहाँ पे जब मुआयना किया तो गरीबी की रेखा के नीचे रहने वाले परिवार के अंदर जहाँ पर बच्चों को स्कूल पढ़ाने का जो मसला है, क्या बात है, हमारे इस्लाम एरिया के अंदर बच्चा जो है 1ली से 2री तक या 3री तक पढ़ पाता है, आगे नहीं पढ़ पाता है।
और दूसरी एक अहम ये वजह है कि जहाँ तक रोटी कपड़ा मकान बिजली सड़क पानी, ये इंसान की कुदरती, जो इंसान को कुदरतन जो हक मिला है वह है रोटी कपड़ा मकान बिजली सड़क पानी। इस महाज पर न्याय देने के लिए हम वक्त हमारी कमेटी आगे आती रही है। विशेष रूप से मैं आपसे ये कहूँगा, पिछले साल हमने जो गरीब बच्चे हैं, बीड़ी कामगार वर्ग के बच्चे हैं, ऐसे बच्चों के लिए जो 10वीं के अंदर 1 नंबर जो बच्चे आए उनको हमने लैपटॉप दिया। साथ ही साथ मिर्ज़ाद यूथ फाउंडेशन के माध्यम से हमने उन्हें लैपटॉप दिया, टैब दिया और बहुत सारी किताबें दी। इस साल भी हमने 10वीं के एग्ज़ाम के अंदर विशेष रूप से जो उर्दू मीडियम जो के बच्चे हैं, और उर्दू जो है हिंदुस्तान की बेटी है। हमारा एक संगठन का एक ये कहना है कि उर्दू हिंदुस्तान की बेटी है। आज हम ये नारा लगाते हैं कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, तो इनकलाब का नारा उर्दू में लगा। उर्दू ने देश की आज़ादी में बहुत बड़ा हिस्सा और बहुत बड़ा योगदान दिया। राम प्रसाद बिस्मिल ने उर्दू में ये कहा था कि सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। तो हम चाहते हैं कि उर्दू मीडियम के जो बच्चों की जो हालत है बहुत खस्ता हाल है, तो हम विशेष रूप से इस साल जो उर्दू मीडियम से जो बच्चा 1 नंबर और नुमाया कामयाबी हासिल करेगा, उन्हें हम मक्का की हज यात्रा के लिए उनके माँ बाप के साथ भेजने के लिए एक प्रोग्राम मुनक्किद किए हैं 10वीं के एग्ज़ाम के बाद। और दूसरा जो इनाम है वो लैपटॉप दिया जाएगा। तीसरा इनाम जो है उनके लिए टैब दिया जाएगा, और जो नंबर जिनको जैसे जैसे नंबर होंगे उनको उनके मुताबिक दिया जाएगा। और दूसरा एक मैं विशेष रूप से यहाँ कहूँगा, पिछले कई सालों से मैं सिविल हॉस्पिटल जा रहा हूँ। बड़ा अफसोस के साथ मुझे कहना पड़ता है कि शोलापुर के सियासतदान हजरात, चाहे वो किसी परिवार से उनका ताल्लुक हो, कोई भी पार्टी का नेतृत्व हो, बड़ा अफसोस होता है कि सिविल हॉस्पिटल में जब मैं गया एक पेशेंट को देखने के लिए तो 2 रुपए का मेंटाक्लो इंजेक्शन है, 2 रुपए का मेंटाक्लो इंजेक्शन सिविल में अवेलेबल नहीं है, वो बाहर से मंगाया जा रहा है। सीरीज जो 5 रुपये की है, 5 रुपए की सीरीज सिविल हॉस्पिटल में अवेलेबल नहीं है, महापालिका के हॉस्पिटल में अवेलेबल नहीं है। जो बड़े बड़े बातें करने वाले, बड़े बड़े वादा करने वाली जो पार्टियां हैं, उन नेताओं से मैं आज ये कहना चाहता हूं, जो समाज और समाज का नेतृत्व करने का दावा कर रहे हैं, सोलापुर शहर के प्रतिनिधित्व का दावा कर रहे हैं, 2 रुपए के इंजेक्शन अगर ये दे नहीं सकते हैं, 5 रुपए की सीरीज जनता को नहीं दे सकते हैं, तो मैं समझता हूं उन्हें जनता के सामने वोट का कटोरा लेकर आने का कोई अधिकार नहीं है। और इसके माध्यम से हम प्रचार जन जागृति जनता में कर रहे हैं और आगे भी हम ये काम करते रहेंगे। मला मल्लू सलगर यांना विचारायचं आहे की सध्याच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा खासदार, तो कोणत्याही पक्षाचा का असेना, तो कसा असला पाहिजे? प्रथमतः निवडणुकीची धामधूम सोलापुरात चालू आहे, तसं म्हणायला गेलं तर काय वळवळ ठरणार नाही, पण मला असं वाटतं की आपला खासदार कसा असावा हा प्रश्न बहुतेक साहेबांनी मला विचारला असेल। तर आपला खासदार कसा असावा, तर मला वाटतं की निपक्षपाती काम करणारा खासदार पाहिजे, सर्व धर्म समभाव जपणारा खासदार पाहिजे, आणि मुळात खासदार हा स्थानिक असावा, जेणेकरून त्याला भौगोलिक क्षेत्राची माहिती असली पाहिजे, जेणेकरून त्याला छोट्या छोट्या गोष्टीची जाण असली पाहिजे। आता बघायला गेलं तर आपल्या हद्दवाड भागात जर आपण बघायला गेलो तर कित्येक लोकांचे छोटे प्रश्न आहेत की बाबा माझं प्लॉट एने नाही, मला पाणी नाही, रस्ता नाही, मूलभूत सुविधा सुद्धा आपण अल्पदरात आपण पुरवत आहोत सध्या। अशा गोष्टी होऊ नये, आपला खासदार जो असेल तो परिपूर्ण असायला पाहिजे, जेणेकरून पुढच्या वेळेस मतं न मागायला गेलं तर पण त्याला मतं मिळायला पाहिजे, असा आपला खासदार पाहिजे। थँक्यू। मयूर गवते सर, तुम्हाला कसं वाटतं की खासदार कसा असावा, काय अपेक्षा आहेत? प्रथमतः आपला हा जो भारत आहे तो कृषी प्रधान देश आहे, तर प्रथमतः जो खासदार किंवा खासदाराच्या मार्फतनं जो लोकसभेत किंवा राज्यसभेत जे प्रश्न उचलले जातात, तर प्रथम हा भारत देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळं जास्तीत जास्त खासदारांनी जसा आपला शेतकरी हा कसा संपन्न होईल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आज बघतोय आपण जिकडं तिकडं मागणी केली जाते की शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे, पण हे शाश्वत मार्ग नाही आहे। जर आपण जर आजपर्यंत अनेक वेळा जर शेतकरी कर्जमाफी दिली पण त्यातनं काय समस्या सुटली नाही, पण त्यापेक्षा शाश्वत काय करता येईल त्यासाठी जे सिंचनाचे जे अपुरे जे प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपल्या खासदारांनी धडपड करून घेतली पाहिजे। त्याच पद्धतीने जे सबसिडी जे त्यांना जे लागणारे मूलभूत अवजार आहेत ते कसे त्यांना कमीतल्या कमी भावात मिळवले जातील आणि चांगल्या पद्धतीचे जे बियाणे आहेत ते कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने मिळतील आणि त्यातनं त्यांची चांगली उत्पन्न होईल हे बघितलं पाहिजे। आज बघतोय आपण शेतकऱ्यांचे
परिस्थिती सुधारण्यासाठी वेगवेगळे आयोग आले, पण ते अंमलात येत नाहीत. ते खरं अंमलात आले पाहिजे. आज बघा, जगाच्या पाठीवर जे वस्तू तयार करतो त्याला हक्क असतो की त्याचे रेट ठरवण्याचा, पण आज आपला शेतकरी असा आहे की त्याला त्याचा रेट ठरवण्याचा अधिकार नाही. तो नेतो आपल्या बाजार समितीत आणि तिथं तिचा रेट तिथला दलाल ठरवतोय. तर हे चुकीचं आहे. तर आपल्या खासदारांनी जे आज ही जी लोकसभा सार्वभौमत आहे, त्या लोकसभेतनं वेगवेगळे कायदे पास होतात, तिथून आपलं भारत चालतो. तर तिथं चांगल्या पद्धतीने आपले जे पक्षी भांडणं असतील किंवा जे काय असतील ते तुम्ही बाहेर ठेवा. हे जे सेशन्स असतात, हिवाळी पावसाळी हे जे असतात, ते त्यावेळी जे तुमचं विचार मंथन आहे, त्या विचार मंथनातून आपला भारत देश कशा पद्धतीने चांगला होईल आणि त्यातून गोरगरिबांचे कसे प्रश्न सुटतील ह्याकडे जास्तीत जास्त विचार विनिमय करून त्यातनं चांगले चांगले कायदे आणले पाहिजे. आणि दुसरा गोष्ट बघतोय की आपला देश हा युवकांचा देश आहे. तर युवकांचा देश असताना आहे, त्यामुळं आपला खासदार युवकांना कशा पद्धतीने जास्तीत जास्त रोजगार मिळेल आणि जास्तीत जास्त रोजगाराची निर्मिती कशी होईल या पद्धतीचे जे वेगवेगळ्या योजना आहेत ते सुचवल्या पाहिजेत, किंवा ते जे जर सेंट्रल लेवलला असतील तर ते आपल्या ठिकाणी आपल्या भागात कसे आणले जातील याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे वेगवेगळ्या अनेक समस्या आहेत. तर मी आपला खासदार कसा असला पाहिजे, तर हा सर्वसमावेशक अभ्यासू नेतृत्व असलं पाहिजे, जेणेकरून आपल्या भागातल्या जे समस्या आहेत त्याचा अभ्यास करून ते देश पातळीवर मांडून आपल्या भागातल्या कशा समस्या सोडवतील अशा पद्धतीचा आमचा हा खासदार पाहिजे. मला बदलापूर यांना विचारायचं आहे की मला विचारायचं आहे की खासदार कसा असला पाहिजे. खासदार सध्याला तर ह्या 5 वर्षामध्ये जे काही काम घडलेलं आहे त्याच्यापासून आम्ही समाधान आहे. आणि पुढे बी येत्या काळामध्ये जेनी कोणी बी आले तर त्यांच्याकडून माझी एक अपेक्षा असं आहे की जास्तीत जास्त आरोग्याकडे लक्ष द्यावं, असं माझी अपेक्षा आहे खासदारांनी. की आपल्या सोलापुरात ज्या आरोग्याविषयाबाबत कुठंच कोणी लक्ष घालत नाही, कुठल्याच पक्षाच्या लोकांनी त्यामध्ये लक्ष घालत नाही. काय म्हणजे ते एक असं हे आहे की प्रत्येकाच्या घरला येणारा समस्या आहे तो. त्या समस्याला सामोरा जायचं म्हणजे एखाद्या कोणी आपल्या घरचं पडलं तर आपल्या घरचं म्हणजे माणूस जात नाही, तर दुसरं जावं असं हे लय अवघडचा गोष्ट आहे. मग त्याच्यासाठी जास्तीत जास्त आपल्या इथे जे निधी मिळाले म्हणजे महापालिकेच्या हॉस्पिटल असू द्या किंवा सिव्हिल हॉस्पिटल असू द्या, मार्कंडे सहकारी रुग्णालय असू द्या, अश्विनी असू द्या, ह्या सगळ्या ज्या धर्मदाय हॉस्पिटल जे आहेत, आज आपल्या भारताचे पंतप्रधान यांनी आयुष्यमान भारत योजना हे नवीन एक योजना काढलेली आहे. त्या योजनेचा पाठपुरावा ह्या खासदारांनी आता चालूमध्ये लवकरात लवकर करून शेनी द्यावा असा माझी अपेक्षा आहे त्यांच्या. मला पांढरे सरांना विचारायचं आहे की त्यांना अपेक्षित कशा पद्धतीने खासदार असला पाहिजे. खासदार हा सुशिक्षित असला पाहिजे, शैक्षणिक दर्जात असला पाहिजे. खासदार हा सर्व जाती धर्माच्या गोरगरिबांचा अभ्यासू असला पाहिजे. त्याला सर्व भारताची, महाराष्ट्राची, राज्याची, त्यांच्या लोकसभा परिक्षेत्राची जाण असणारा पाहिजे. सर्व खेडोपाडी माहिती असणारा पाहिजे आणि तो निर्व्यसनी असला पाहिजे आणि खालच्यातल्या खालच्या जनतेपर्यंत तो पोचलेला पाहिजे. एवढाच विषय आहे, बाकीचं काही नाही. मला तोच प्रश्न यांना विचारायचा आहे की त्यांना खासदार कसा असला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं या 2019चं इलेक्शन पूर्ण देशासाठी एक महत्त्वाचं ठरेल की जेणेकरून सोलापूरतील दिवसेंदिवस युवकांची संख्या कमी होत आहे. या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांनी सोलापूर जनतेचं म्हणल्यानंतर कानाडोळा करताना दिसत आहे माझ्याकडं. या युवकांना कुठला रोजगाराबाबत आतापर्यंत मोठा उद्योग किंवा इंडस्ट्रील आणण्याचा प्रयत्न आतापर्यंत कुठला राजकीय माणूस केलेला नाही. किंवा पाण्याचा प्रश्न हा एवढा गंभीर आहे आणि सोलापुरातील झोपडपट्टी भाग सर्वात जास्त असल्यामुळे त्या जनतेसाठी एकही लोकप्रतिनिधी प्रत्येकाच्या फक्त मतं मागण्यासाठी एक 5-50 लोकांना घेऊन त्या जनतेचं मत मागण्यासाठी जातात. पण त्यानंतर जास्तीत जास्त हे खासदार म्हणा किंवा आमदार म्हणा किंवा जास्तीत जास्त नगरसेवक म्हणा, एक ठराविक नगरसेवक सोडल्यानंतर बाकीचे नगरसेवक फक्त 4 व्हीलर आणि 2 व्हीलर आणि त्यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावं लागतं आहे की मतदात्यांनी मतदान करतो आपण आणि आपल्या पैशातून करदात्यातून आपण त्यांना निवडून आणतो. त्यानंतर त्यांनी मालक व त्यांची हुकुमशाही हे गाजवतात. हे कुठं तर बदलला पाहिजे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी युवकांना किंवा सोलापूरच्या नेत्यांना विनंती करतो की प्रत्येकाने
आपलं मतदान हक्क बजवा. त्याच्याने एक सशक्त लोकप्रतिनिधी आपल्याला भेटेल की जेणेकरून तो आपल्या भागातील वैयक्तिक सुधारणा न होता पूर्ण सोलापूर शहराची सुधारणा, सर्व जाती धर्म एकत्र येऊन फक्त माणुसकीने लढून की आपल्या सोलापूरची सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करावा. एवढंच मी सोलापूरच्या जनतेनं विनंती करतो. मला डोंगरगाव यांना पण तोच प्रश्न विचारायचा आहे की खासदार कसा असावा. सबसे पहले तो मैं ये बात ज़रूर कहूँगा कि 2019 के इंतखाबात जो अभी सामने हैं, मैं ये समझता हूँ कि रिप्रेजेंटेटिव पीपल एक्ट 1950 का है कि देश का प्रतिनिधित्व और अपने कॉन्स्टिट्यूशन, अपने इहाते का प्रतिनिधित्व करने वाला खासदार कैसा होना चाहिए. बाबा साहब जी अम्बेडकर ने कॉन्स्टिट्यूशन के अंदर और बाद में कायदे के अंदर हमारे यहाँ प्रावधान है उस ताल्लुक से कि जनता की सेवा किस तरीके से की जाए. लेकिन मैं ये समझता हूँ कि खासदार 5 साल में एक बार हमारे गली मोहल्लों में नज़र आता है. जब इलेक्शन और इंतखाबात सामने आते हैं, भीख का कटोरा लेकर ये लोग गली गली घूमते हैं और धर्म के नाम पर, आस्था के नाम पर और तरह तरह के मजहबी रवादारी और तरह तरह के इल्ज़ामात लगाकर और समाज को, समुदाय को बांटने का काम करके अपने वोटों की रोटी सेकने का काम लोक प्रतिनिधि करते हुए नज़र आते हैं. शहर शोलापुर एक ऐसा तारीखी शहर है सर, मैं आप विशेष रूप से यहाँ पर कहूँगा कि सिद्ध रामेश्वर की इस पावन नगरी में और शहंशाह शाहजहूर की इस मुबारक नगरी में पूरे देश का प्रतिनिधित्व करने की ताकत शहर शोलापुर के अंदर है. शोलापुर का शहर ऐसा है कि आज़ादी के, देश आज़ाद होने से पहले 4 हुतात्मा ने हमारे देश को 3 दिन हमारा शहर आज़ाद था. आज़ादी का सुख सबसे पहले अगर देश में किसी ने भोगा तो वो शोलापुर ने भोगा. 4 हुतात्मा ने अपना बलिदान देकर, प्राण देकर हमारे देश की रक्षा की. आज हम 4 हुतात्मा के नाम पर आज हमारे शहर के बहुत सारे लोक प्रतिनिधि जाकर 4 पुतलों के पास खड़े होकर भीख का कटोरा मांगते हैं. लेकिन मुझे अफसोस वक्त हुआ सर, आपसे कहना चाहता हूं कि हुतात्मा कुर्बान हुसैन का वारसदार कलेक्टर ऑफिस के गेट पर बैठकर अपने 2 वक्त की रोजी और रोटी के गुजारा के लिए और स्वतंत्रता सेनानी के लिए जो पेंशन योजना है उसके लिए भीख का कटोरा लेकर बैठने पर ये प्रतिनिधि मजबूर करते हैं. मैं पूछना चाहता हूँ, आदरणीय सुशील कुमार शिंदे साहब यहाँ के प्रतिनिधित्व करने वाले एक बहुत बड़े खासदार हैं. हमेशा वो कहते हैं कि हुतात्मा कुर्बान हुसैन मेरे आइडल है, 4 हुतात्मा मेरे आइडल है. लेकिन मैं कहना चाहता हूँ आज वो परिवार बार बार महापालिका के गेट पर, कलेक्टर के गेट पर, माननीय बाला साहेब ठाकरे के गेट पर 2002 से लेकर आज तक वो लोग आंदोलन कर रहे हैं. महापालिका में 2 बार मैं वो आंदोलन में शरीक था. 2 बार महापालिका के अंदर मैंने लड़कर आंदोलन कर कर हमारे संगठन के माध्यम से ठराव पास किया कि उन्हें अनुदान दिया जाए, उन्हें मानधन दिया जाए. क्या बात है, मैं ये पूछना चाहता हूँ, तीनों हुतात्माओं को, हुतात्मा के परिवार को मानधन दिया जा रहा है, लेकिन हुतात्मा कुर्बान हुसैन के वारसदार को आप मानधन नहीं देते हैं. मैं पूछना चाहता हूँ, क्या इस मुल्क में सौतेलापन किया जाएगा? किस बिना पर यहाँ का प्रतिनिधित्व जो सौतेलापन हमारे साथ कर रहा है? मैं पूछना चाहता हूँ, जब वो फांसी पर चढ़ रहे हैं तो क्या उन्होंने मजहब देखकर देश के बलिदान के लिए फांसी का फंदा चूमा? आप इस तरीके से जो है, मैं ये कहना चाहता हूँ, ये दुर्व्यवहार क्यों हो रहा है? आज हमारी राजनीति को पैरालाइज हो चुका है. हम ये समझ रहे हैं कि धर्म की राजनीति करने पर ही हमें कामयाबी मिल सकती है. बहुत बड़ी गलत फहमी है. और जनता, मैं समझता हूँ, बहुत ही होशियार है. आज की जनता बहुत ही होशियार है. मैं समझता हूँ शहर शोलापुर के लिए खासदार ऐसा होना चाहिए जो शाहू फुले अम्बेडकर, शिवाजी महाराज के विचारों को लेकर, टीपू सुल्तान, मौलाना आज़ाद, तमाम समाज के सर्व समुदाय और मजहबी रवादारी, आपसी भाईचारा, तमाम वर्ग के लोगों को लेकर आगे चलने की बात करने वाला हमें नेता चाहिए. और बिल्कुल जो गरीबी की रेखा के नीचे रहने बसने वाला परिवार है, उनको न्याय दिलाने की बात करने वाला हमें प्रतिनिधित्व चाहिए. मेरा ऐसा ही मानना है. मी परत एकदा मल्लू सलगरे यांच्याकडे येतोय. तर सध्याचे खासदार शरद बनसोडे जे आहेत आणि त्याच्या आधी सुशील कुमार शिंदे सर होते, तर त्यांच्या वेळेस असताना विकास कसा झाला आणि सध्या आता शरद बनसोडे आहे तर त्यावेळेस विकास कसा झाला? आता माझं वय बघायला तसं गेलं तर आहे 25. मी फक्त शिंदे साहेबांचा आणि बनसोडे साहेबांचा कार्यकाळ बघितलो. त्याच्यामध्ये राजकीय क्षेत्रात तसं बघायला गेलं तर भौगोलिक दृष्ट्या मी मगाशी म्हणल्यासारखं इथला जो खासदार पाहिजे ते दोघं सुद्धा होते. आणि माझी एकच विनंती आहे दोघांना की त्यांचं जे आता
मी हद्दवाड भागात जास्त फिरलो, जे म्हणजे खेड्यापाड्याने जास्त फिरलेला मुलगा आहे मी. तर माझी एवढंच होणाऱ्या खासदाराला विनंती आहे की जे आता आवास योजने जे आलेले आहेत त्या योजनेच्या माध्यमातून आता वाळू मिळेना सध्याच्या स्थितीला, तर त्या वाळूच्या प्रश्नाभोवती कोणीतरी ठामपणे आवाज उठवायला पाहिजे, जेणेकरून जे कामगार वर्ग आहेत ते कित्येक दिवस झालं त्यांचं आता सध्या म्हणजे गुजारा होईना, त्यांचं जीवन म्हणजे पूर्णपणे थांबण्यात आलेलं आहे. तर एवढंच विनंती करतो की कोणीही असू दे, फक्त आमच्या म्हणजे आता माझे मित्र परिवार सुद्धा आहे, त्यामध्ये कामगार लोक आहेत, फरशीचे काम वगैरे करतात, माझे लष्करमध्ये मित्र आहेत, त्यांच्या आता हाताला काम नाही. का काम नाही? तर वाळू बंद आहे. आवास योजनेचे काम सुद्धा वाळूच्या अभावी बेरोजगारी जास्त आहे. बेरोजगारी जास्त आहे. बर, तेवढं कमी मला करण्यात यावं. मयूर गवते यांना पण विचारायचं आहे की शरद बनसोडे असताना विकास कसा झाला आणि सुशील कुमार शिंदे असताना कसा विकास झाला? पहिला तर मी आता ते दोघांचा जो कार्यकाळ होता तो एवढा मी जवळ काय पाहिला नाही, पण साहेबांचं सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या आणि ह्या बनसोडे साहेबांच्या काळात शिंदे साहेबांनी पण सोलापूरच्या दृष्टीने काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, बनसोडे साहेबांनी पण केलेल्या आहेत. पण ह्याच्यावर जाऊन मला एवढंच बोलायचं आहे की आपापल्या कॉन्स्टिट्युएन्सीचं प्रतिनिधित्व करताना हे देशाचं पण जे महत्वाच्या गोष्टी आहेत. आज आपण बघतोय एका ठिकाणी पूर येत आहे, तिथं हजारो कोटीचं नुकसान होत आहे, अनेक तिथं नुकसान होत आहे, तर एका ठिकाणी दुष्काळ पडतं. तर सर्वसमावेशक आपल्या जे खासदार आहेत त्यांनी आपल्या कॉन्स्टिट्युशनमधले जे प्रश्न आहेत त्याच्यात तर विचार करून तिथले सुधारणा केलीच पाहिजे. पण देशाच्या लेवलला पण जे केरळ आपण दरवर्षी बघतो, केरळ बघा, गुजरात बघा, उत्तर प्रदेश बघा, बिहार बघा, इथं दरवर्षी पूर येताना हजारो कोटी रुपयांचं जे नुकसान होतं ते कुठं टाळलं पाहिजे. जे नदी जोड प्रकल्प आहे त्या नदी जोड प्रकल्पाला आपल्या सर्व खासदारांनी मिळून एकत्र येऊन तो नदी जोड प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे गरिबी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ती गरिबी कमी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याच पद्धतीने भ्रष्टाचार जो मोठ्या प्रमाणात वाढत आहे तो कमी होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे बेरोजगारी जी वाढत आहे, शाश्वत नोकरी जी मिळत नाही, शाश्वत नोकरी कशा पद्धतीने भेटेल ह्यासाठी आपल्या खासदारांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि वेगवेगळ्या समस्या आहेत, वैद्यकीय क्षेत्रात पण खूप मोठ्या समस्या आहेत की त्या वैद्यकीय क्षेत्रातल्या समस्या जर लवकर त्या सोयी भेटल्या नाहीत तर ते जीवावर पण बेतू शकतो. अशा वेगवेगळ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या पण गोष्टी आहेत. आता थॅलेसेमिया, सिकल सेल किंवा हिमोफिलिया ह्याचे पण रुग्ण आपल्या सोलापुरात मोठ्या प्रमाणात. एक शोकातिक आहे की त्यांचं एक युनिट आपल्या दमानी ब्लड बँकमध्ये आहे, पण त्या लोकांना जे इंजेक्शन्स लागतात ते इंजेक्शन आपल्या सोलापुरात अवेलेबल नाही. तर हे खूप घातक गोष्ट आहे, त्यात त्यांचा जीव पण जाऊ शकतो. तर माझे जे आताचे खासदार आहेत किंवा मागचे खासदार किंवा इथून पुढे जे येणारे खासदार आहेत त्यांना एवढंच माझं विनंती राहील की देशाचा, आपल्या समाजाचा कसा समाज विकास होईल ह्या पद्धतीनेच त्यांनी प्रतिनिधित्व करावं. बदलापूर, आपल्याला काय वाटतं की कसं म्हणजे दोन्हीत शरद बनसोडे आणि सुशील कुमार शिंदे या कशा पद्धतीने विकास केला सोलापूरचा? सगळ्यात प्रथम मी माझ्या मनात जे व्यक्त करतो, ह्या 5 वर्षामध्ये बनसोडे साहेबांनी पाहिजे तेवढं काय काम केलेलं नाही. म्हणजे आपण जे समाधान व्हायला पाहिजे एवढं कार्य त्यांच्याकडून झालेलं नाही. त्याच्यामध्ये मी सुद्धा त्यांच्या म्हणजे ह्याच्यापासून मी नाराज आहे आणि आम्ही त्या विषयाला जिथं बोलायचं आम्ही तिथं बोललो, आम्ही नाराज आहे म्हणून सांगितलं. आणि राहिला बनसोडे साहेबांचा विषय शिंदे साहेबांनी एवढे वर्ष सोलापूरमध्ये सातत्याने निवडून गेलेत. आपल्या सोलापूरच्या पब्लिकांनी त्यांना कितीतरी वेळा त्यांच्यासाठी काही म्हणजे आज देशाचं गृहमंत्री पदापर्यंत त्यांना घेऊन गेलेलं आहे. तर आज आपल्या सोलापूरसाठी शिंदे साहेबांनी म्हणजे आज युवकांसाठी कुठलंच काम केलेलं नाही. तिने जे काय आता मी जेव्हा माझे वडील सांगत होते शिंदे साहेबांनी हे बांधला ते बांधला ते तेव्हा ऐकलेलं आहे, पण आतापर्यंत त्यांचं पुढचं जे काय सोलापूर डेव्हलपमेंट जे व्हायला पाहिजे होता. आज आपण पुन्हा जरा बघतो, पुणे शहर इथं नेहमी आम्ही जात येत असतो. आज आपल्या सोलापुरातली जवळपास मी माझ्या पूर्व भागमध्ये युवकांना बघतो, जे शिकलेला सवरलेला माणूस आपल्या सोलापूरला पुढे घेऊन जाणारा जो युवक आहे
ते आज वंचित आहे, ते आज पुण्यामध्ये तो 8-10 हजार रुपये पगाराला तो काम करत आहे. म्हणजे अशा परिस्थिती या फक्त काँग्रेस पक्षाच्या म्हणजे शिंदे साहेबांमुळे हे आलेलं आहे असं हे आम्हाला आवर्जून वाटत आहे. जर याच्यात मी काय म्हणजे समोरच्या माणसांना जर वाटत असेल मी आहे, तुम्ही आवर्जून बघून घ्या, म्हणजे चाचणी करा की त्यांचं कुठंच लक्ष नव्हतं की आले निवडून सोलापूरला आले, दौरा घेतला आणि निघून गेले, असं त्यांचं वारंवार त्यांनी करत होते. मी दोन्ही बाजूने बोलत. मला पांढरे सरांना विचारायचं आहे की शरद बनसोडे आणि सुशील कुमार शिंदे असताना कसा विकास झाला सोलापूरचा? सोलापूरचा विकास तर काही झालेला नाही आहे, पण विकास मात्र ह्यांच्या कुटुंबिकाचा भरपूर झालेला आहे. कारण सोलापुरात कुठलाही उद्योगधंदा नाही आहे, कुठले उद्योगधंदे येऊ देत नाहीत ह्यांच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी. टेक्टाईल्समध्ये 12-12 घंटे राबणारा मुलगा त्यांना टेक्टाईल्सला मिळत नाही. उद्या जर मोठे मोठे उद्योगधंदे आले तर 8 तास ड्युटी, भरपूर पगार असतो. त्यामुळे हे शिंदे साहेबांना कुठलीही मोठी कंपनी सोलापुरात येऊ दिली नाही. शिंदेने जर पूर्ण वाटोळ केलं सोलापूरचं आणि त्याच्यावर ते दगडापेक्षा वीट म्हणून आम्ही ते बनसोड्याला निवडून दिलं, ते त्याच्यावरचा निघाला. ह्या दोन्ही पक्षाच्या खासदारांनी, काँग्रेस असू दे किंवा भाजप असू दे, ह्या दोन्ही खासदारांनी सोलापूरचा कुठलाच विकास केला नाही. सोलापूरला भकास केले आणि 50%च्या वर सोलापुरातला जो युवक आहे, जो ITI झालेला आहे, CNC VMC केला जो विद्यार्थी आहे, कोर्सेस केला जो विद्यार्थी आहे, आज पुण्याच्या भोसरी भागामध्ये दिसतो, MIDC मध्ये दिसतो. ह्या लोकांनी विकास केला. हा केला फक्त यांच्या फॅमिलीसाठी केला आहे. आपली मुलगी कशा आमदार होईल, माझा मेहुणा कसा आमदार होईल, जावाई कसा आमदार होईल, हेच ह्या लोकांनी ह्यांचा विकास केला आहे. ह्याच्यासाठी आम्ही ह्या दोन्ही खासदारांनी काही काम केले नाही. आम्ही यांच्यावर नाराज आहे आणि सोलापुरातला तमाम जो तळागाळातला माणूस आहे, मतदार आहे, तो ह्या दोन्ही पक्षावर नाराज आहे. त्याच्यासाठी उद्याच्या होणाऱ्या 2019 निवडणूक होणार आहे, मतदान होणार आहे, त्याच्यामध्ये दाखवून दिले ह्या दोघाला पेक्षा तिसरा पर्याय निवडलेला आहे जनतेने, तो आता आलेला आहे. बरं, यांना तुमच्याकडे येणार आहे मी. तर तुम्हाला काय वाटतं की शरद बनसोडे आणि सुशील कुमार शिंदे यांनी कशा प्रकारे विकास केला आहे किंवा नाही केला आहे? सर्वात प्रथम म्हणजे असतो सोलापुरातील राजकीय रिमोट कंट्रोल म्हणून एक वेळेस पूर्वभागाला ओळखायचे. यावेळेस शिंदे साहेबांचं म्हणजे लहानातले मोठे राजकीय पूर्वभागातील किंवा जास्तीत जास्त सोलापूर जनतेमधनं लहान पदापासून मोठ्या केंद्रीय गृहमंत्री पदाला गेलेले आहे. पण मी सांगतो त्यांनी पाण्याचा प्रश्न उजनी धरणाचं पाईपलाईन आणले म्हणून म्हणतात ते. आता त्या उजनीचं पाईपलाईन किती वर्ष झालं आहे आणि काय झालं आहे आणि त्याच्याने काय होणार आहे आणि भविष्य काय असेल याच्याबाबत त्यांनी काय केलेलं मला तर परत त्याच्यानंतर दिसलेलं नाही. आणि पांढरे साहेबांनी म्हणल्याप्रकारे की फक्त कुटुंबाच्या राजकीयासाठी इतर सर्व जाती धर्मांना त्यांनी वापर करून घेऊ लागलेत. आता आमच्या बाजूला बसलेले सहकारी यांनी म्हणतात की इस्लामिक जास्तीत जास्त झोपडपट्टीमध्ये धार्मिक की त्या मुसलमानच्या एरियामध्ये की स्वच्छताबाबत म्हणा किंवा आरोग्याबाबत म्हणा आणि पूर्वभागातील विडी कामगार हा पूर्ण सर्व धर्मात समभाव. विडी कामगारमध्ये हा महिला मी जेणेकरून तो कुटुंब चालवणारी महिला की सपोज नवरा इंडस्ट्रियल यंत्रमाग पूर्ण बंद, जवळपास 75% सोलापूरचा यंत्रमाग एकेकाल जगामध्ये फेमस असलेलं सोलापूर चादर सर्व समाजातील लोकांनी मिळून ते तयार करणारा हा चादर बंद पडलाय. मग याच्याबाबत शिंदे साहेबांनी काही आवाज उठवलेला मी आतापर्यंत ऐकलेलं नाही. की मंत्रालयामध्ये जातात कुठं तर त्यांची मुलगी प्रतिनिधी यांनी उपोषण किंवा बॅनर पकडून फोटो घालतात. मीही जवळपास 2 वर्षापासून प्रत्येक अधिवेशनमध्ये मी प्रत्यक्ष माझ्या संस्थेच्या टीम जाऊन मी या कामगारांचा कल्याणकारी मंडळ स्थापन करा म्हणून वारंवार मी लेखी पत्र देऊन आणि तिथपर्यंत जाऊन मी भेटून येतो. अहो आम्ही सामान्य माणूस करतो, तुम्ही लोकप्रतिनिधी काय करायला पाहिजे. उरलाय शरद बनसोडे साहेब. आता शरद बनसोडे जवळपास 4.5 वर्ष त्यांचा कारकीर्द माझ्या हिशोबाने 58 महिने संपलेला आहे. शरद बनसोडेने मी सामान्य क्षेत्रात आत्तापर्यंत पाहिलेलं नाही. आणि हे स्मार्ट सिटी म्हणून जो सेंट्रलचं आम्ही मंजूर केलं म्हणून या खासदारांच्या नावून मी ऐकतो. अहो साहेब आम्हाला स्मार्ट शहर नको, आम्हाला स्मार्ट सुविधा द्या, आम्हाला स्मार्ट हातात रोजगार द्या, आम्हाला स्मार्ट तो पैसे खर्च आम्हाला रोजगारावर द्या की जेणेकरून माझी सामान्य जनता, या गरीब कुटुंबातील जनता, या झोपडपट्टीमधील कुटुंब जनता, त्या शिकणारा मुलगा तो उद्या कुठेही होऊ शकतो. आमचे 4 हुतात्म्यामधले कुठलं तरी एक त्याला प्रेरणा घेऊन येऊ शकतो. आंबेडकर होऊ शकतो, शिवाजी महाराज होऊ शकतो. या असं मोठमोठ्या येणारा युवक लहान मुलं यांना चांगलं शिक्षण द्या, त्यांचं आरोग्यमय वातावरण द्या. याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. यांच्या दोघांमधलं मला कुठलंही असं जनतेसाठी लढणारा नेता मला दिसलेला नाही. म्हणून यावेळेस खरंच म्हणतो की सोलापुरात प्रत्येक युवकांनी
ताकद युवकांच्या हातात आहे. या युवकांनी बदल घडला पाहिजे. वेगळा राजकीय पक्ष बाजूला ठेवून की हा माणूस सर्व समाजातील गरीब जनतेसाठी हातात रोजगार देण्यासाठी जो नेता असेल तो आम्हाला पाहिजे. या दोघांमधला मला कुठलाही योग्य व्यक्ती दिसलेला नाही, म्हणून मी यावेळेस बदल व्हावा अशी माझी इच्छा आहे. तिसरा पाहिजे. मला डोणगावकर यांना विचारायचं आहे की शरद बनसोडे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी कशा पद्धतीने सोलापूरचा विकास केला. मैं दोनों के ताल्लुक से यही कहूँगा कि माननीय आदरणीय सुशील कुमार जी शिंदे साहब हो, चाहे माननीय शरद बंसोड़े साहब हो, ये दोनों विधिज्ञ हैं, दोनों एडवोकेट हैं, प्रोफेशनली एडवोकेट है. बाद में राजकीय क्षेत्र में इन्होंने अपना नाम बनाया और दोनों जनता के वोटों के बुनियाद पर बहुत आगे पहुँचे. मैं समझता हूँ दोनों विधिज्ञ होने की हैसियत से ज़्यादा मुझे कहने की ज़रूरत नहीं है कि उन्हें वो समझना चाहिए कि शहर शोलापुर की दशा और दुर्दशा क्या है. आज मैं देखता हूँ दिवाली का दिन आता है, मेरे पड़ोस में रहने वाला मेरा परिवार, मेरे मित्र, उनकी माएँ उनकी बहनें घर पर रास्ता देखती है कि मेरा बेटा पुणे में काम कर रहा है. आज दिवाली की ईद होगी, मेरा बच्चा आएगा, मैं उसके साथ में बैठकर दिवाली का जश्न मनाऊंगी, लेकिन बच्चा पुणे में काम कर रहा है 10,000 रुपये की पगार के लिए. जब रमज़ान आता है तो मैं देखता हूँ कि घर में हमारी माएँ बहनें बैठी है कि मेरा बच्चा आएगा, मैं ईद की खुशियाँ मनाऊंगी. लेकिन मैं पूछना चाहता हूँ इन लोक प्रतिनिधियों से, इन खासदारों से पूछना चाहता हूँ कि शहर शोलापुर में MH13 की गाड़ियों से ज़्यादा MH12 की गाड़ियाँ नज़र आ रही है. क्या हाल तुमने शोलापुर का बना कर रख दिया है कि आज जो बच्चे जिनकी काबिलियत, जो पढ़े लिखे वर्ग के बच्चे, ऐसी कोई कमी उनके अंदर नहीं है, इसके बावजूद आज शोलापुर शहर की हालत इतनी ख़राब, इन खासदार और इनामदारों ने शहर की हालत इतनी ख़राब की है कि आज पढ़ा लिखा तबके का हमारा नौजवान पूरे तरीके से बॉम्बे पुणे चला जा रहा है. मैंने देखा दरमियान में लोकमत समूह ने एक बहुत अच्छी बातमी प्रकाशित की कि करमाड़ा की एक नगर अध्यक्ष भाजी बेच रही है पुणे के अंदर. अरे जब देह प्रतिनिधित्व करने वाले करमाड़ा की नगर अध्यक्ष भाजी बेच रही है तो हमारे आम जनता का हाल, शोलापुर की जनता का हाल क्या होगा मैं बताना नहीं चाहता हूं. लेकिन इतना ज़रूर कहूँगा कि इन दोनों का कार्यकाल अगर आप देखेंगे तो मैं समझता हूं ये इतना ही बुरा कार्यकाल है. मैं समझता हूं आप मुझसे प्रश्न कर रहे थे कि इनका दोनों का कार्यकाल क्या है. इनके कार्यकाल का अगर कुछ लेखा जोखा कोई दे सकता है तो मैं इतना ही कहूँगा कि काश छत्रपति शिवाजी महाराज का अगर दौर आज होता, चाहे टीपू सुल्तान का आज ये दौर होता, तो टीपू सुल्तान ने एक बात कही थी कि महत्सदार्या क्रियते कर्म रुद्रमिमा अनुभूयते. टीपू सुल्तान ने एक बात कही थी, श्रृंगेरी मठ के ताल्लुक से भी कही थी, वहाँ के स्वामी को पत्र लिखकर कहा था कि जो इंसान जैसा काम करता है, जैसा दुर्व्यवहार करता है और कुदरत भी उसी के साथ वैसा ही व्यवहार करती है. जनता ने सुशील कुमार शिंदे को भी घर में बिठाया, अब आने वाले चुनाव में शरद बंसोड़े भी घर में बैठेंगे. हम यही चाहते हैं कि एक सामान्य वर्ग का, एक सामान्य जनता में से, वंचित समुदाय से, गरीबी की रेखा के से उठने वाला प्रतिनिधित्व होना चाहिए. इन दोनों ने कुछ भी नहीं किया है. शहर शोलापुर का कफन बेचने का काम इन लोगों ने किया है. आपल्याला आता शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे सगळ्यांना. ठीक आहे, तर सोलापूर शहराचा विकास कोण करेल असं वाटतं? मल्लू संघे तुम्ही सांगा. जसं की मी मगाशी म्हणलो साहेब, सोलापूर शहराचा विकास हा एक अनुभवी व्यक्ती व इथला भौगोलिक क्षेत्राचा नॉलेज असलेला आणि इथला स्थानिक, जेणेकरून मला जास्त काही अपेक्षा नाही आहे खासदाराकडनं. फक्त मूलभूत सुविधा आपले जे अपूर्ण आहेत ते परिपूर्ण करून घ्या. आणि मगाशी म्हणल्यासारखं आता आपलं NTPC जे झालेलं आहे त्याच्यामुळं बाकीचे बरेच कंपन्या आलेल्या आहेत. आता आम्ही मध्ये एक सगळ्या राज्याने टाकून दिले NTPC आणि साहेब असं नका बोलू. हां नाही, तसं बोलत नाही. नाही नाही आलं का आणलं नाही. मध्ये एक सर्वेच्या फिल माध्यमातून प्रोजेक्ट टाकून दिलेला सगळ्यांनी. हो 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 मध्येच एक सर्वेच्या माध्यमातून आम्ही सर्वांना चेट्टीनाड सिमेंट असू दे, पेन्ना सिमेंट असू दे, ह्या सर्व कंपन्यांचा सर्वे घेऊन आम्ही म्हणजे जिथं कामगार जिथं कमी पडत होते तिथं जे आपले हाताला काम नसलेले जे आहेत, म्हणजे सध्याच्या दृष्टिकोनांना म्हणजे बेरोजगार, त्यांना काम लावण्याचं काम सुद्धा म्हणजे त्या उद्देशाने आम्ही केलेलं आहे. आपला सोलापूर शहराचा विकास कोण करेल, म्हणजे कोणता खासदार करेल किंवा कुठला राजकीय पक्ष करेल असं काय वाटतं? उत्तर द्या ना तिसरीकडे. हो हो चालेल. सरांनी विचारासारखा आपला सोलापूरचा उद्धार कोण करेल अर्थात, तर मला वाटतं की एक युवक सोलापूरचा चांगल्या पद्धतीनं
म्हणजे हँडल करू शकतो. पूर्ण स्थिती युवकाला माहित आहे. युवक फिरतो. ते खासदारकीला उमेदवार युवकच थांबला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? ठीक आहे. युवक जर युवक जर असेल तर फर्स्ट प्रेफरन्स युवकालाच असणार आहे आमचा. ठीक आहे. मयूर गवतीजी, तुम्ही सांगा की सोलापूरचा विकास कोण करेल असं वाटतं आपल्याला? प्रथमतः जो खासदार पाहिजे तो स्थानिक तर पाहिजेलच. महत्वाचं तर स्थानिक आहे. जे कारण जर माझं पोट दुखाल तर मलाच कळत आहे की बाबा कुठली गोळी खायची आहे किंवा काय खायचं आहे ते मलाच कळत आहे. जर आमचा जर उमेदवार हा बाहेरचा असेल तो कधी तर येणार, कारण एकतर अधिवेशन असतात हे असतात त्यामुळे त्यांना दिल्लीला जावं लागतं, करायला जावं लागतं. आणि त्यांची जर मतदारसंघ हा दुसरीकडचा असला आणि तो तिसरीकडे राहणार असला तर त्याचा फिरण्यातच वेळ जाईल. तर मला वाटतं की आमचा हा उमेदवार जो पाहिजे तो स्थानिक पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जी महत्वाची आहे की कोण विकास करेल नाही करेल हे मी काय बोलणार नाही, पण ज्या सोलापुरात जे महत्वाचे समस्या आहेत, जो येणारा खासदार जो असेल तो युवक असणं हा महत्वाचा आहे. कारण युवक हे गतिशील असतात, ऊर्ध्व स्थितीशील असतात. तर मला एक महत्वाचं आहे की युवक असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट जे महत्वाचे जे आमचे सोलापूरचे प्रश्न आहेत, आता माझ्या या उत्तर दर्पणच्या माध्यमातून अनेक लोक ऐकतच असतील किंवा मी जी माझी बाजू मांडत आहे की सोलापुरातले महत्वाचे प्रश्न काय. गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय की बाबा दुहेरी पाईपलाईन येत आहे हे चाललेलंच आहे. आता हे कित्येक वर्ष, आता मी लहान होतो, आता कमसे कम 32 वर्ष झालो तर ते अजून दुहेरी पाईपलाईन येतच आहे. ते पाणी केव्हा पडेल त्यातनं केव्हा पिल हे गोष्ट वेगळी, पण येणाऱ्या खासदाराला एक विनंती आहे की बाबा ती दुहेरी पाईपलाईन लवकरात लवकर पूर्ण करा. आणि दुसरी गोष्ट, पूर्व भाग हा आपला श्रमिकांचा वर्ग हा समजला जातो. तिथं जे वेगवेगळे लूम्स आहेत किंवा तिथलं जे विडी उद्योग आहे तिथले हे महत्वाचं आहे की तिथले लूम्स जे आहेत ते आता सध्या डबघाईला आलेले. त्याला कशा पद्धतीने ग्रोथ मिळाली पाहिजे आणि त्यातनं चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीचा टावेल म्हणा, चादर म्हणा हे तयार होऊन कशा पद्धतीने इम्पोर्ट एक्सपोर्ट होईल ह्यासाठी प्रयत्न करणारा आमचा हा खासदार पाहिजे. त्याच पद्धतीने जे विडी उद्योग आपल्या सोलापुरात मोठ्या प्रमाणात, त्यातनं काही दुष्परिणाम होतात हे मान्य आहे, पण त्यातल्या त्यात सेफ्टी घेऊन चांगल्या पद्धतीने जर विडी उद्योग जर तिथला टिकला तर त्या पद्धतीतनं पण भरपूर मोठा ग्रोथ होईल. आणि आपण बघतोय सोलापूरमध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठमोठे काम केले जातात, पण हे स्मार्ट सिटी तुम्ही दाखवू नका. महत्वाचं काय, स्मार्ट माइंड होणं गरजेचं. आज बघतोय आपण आपल्या सोलापुरात शहराचा मध्य भाग आहे तिथं 4-5 दिवसाला पाणी येतो. जो ग्रामीण म्हणजे हद्दवाड भाग आहे तिथं 7-8 दिवसाला पाणी देतो. तर माझा जो खासदार आहे कोण करेल हे मला माहित नाही किंवा मी कुणावर बोलणार पण नाही, पण माझ्या खासदाराला माझी विनंती आहे की बाबा जो 4-5 दिवसाला येणारं पाणी आहे तो दररोज कशा पद्धतीने येईल. आज आमच्या सोलापूरला एवढी मोठी देणगी हिप्परगाच्या स्वरूपात आपल्याला आहे. तिथंच जो आपल्याला वर्षाला 3.5 TMC आपल्याला पाणी लागतं. दररोज जर पाणी पुरवठा केलं तर 3.5 TMC आपल्याला पुरतं. पण ही 5 TMC क्षमता असलेला जो आपला हिप्परगा आहे त्यातलं गाळ काढून त्यातलं पाणी साठवून जर दिलं तर आपण बघतोय की मध्येच अहवाल आला की बाबा उजनीचं पाणी हे प्रदूषित आहे. कारण आजूबाजूला पुण्यासारखं मोठं शहर असल्यामुळे तिथले सगळ्या इंडस्ट्रीयलचं पाणी तिथं जात असल्यामुळे तो शहराचा विकास कोण करेल? तर कुठला राजकीय पक्ष असेल किंवा खासदार असेल किंवा नवीन तुम्हाला कोण उमेदवार वाटत असेल की तो करेल? आता मागच्या काळात पण आपण बघितलोय साहेबांचा काळ, ह्या पण साहेबांचा काळ बघितला. अशा म्हणजे पॉवरफुल असलं कुठलंही काम अशा पद्धतीने झालं नाही. पण मला जो तिसरा पर्याय आहे, कारण जर कोण काम करत नसेल तर बाबासाहेबांनी म्हणलेलं आहे की सत्तेचं एकत्रीकरण जास्तीत जास्त काळ एकीकडे झालं तर तिथं सत्तेचा पैशाचा माज चढतो. तर अशा पद्धतीने न होता युवकांनी आणि मतदारांनी तिसरा पर्याय निवडून चांगल्या पद्धतीने त्याच्याकडनं कार्य करून घेतलं पाहिजे असं मला वाटतंय. ठीक आहे. बदलापूर सर, आपल्याला काय वाटतं की सोलापूर शहराचा विकास कोण करेल असं वाटतं? 1-2 मिनिटात सांगा पटकन. भाजप पक्षाकडून होतील असं माझी अपेक्षा आहे. भाजप पक्षाकडून, यांचं म्हणणं आहे की भाजप पक्षाकडून सर्व अपेक्षा ज्या आहेत सोलापूरकरांच्या ते पूर्ण केल्या जातील. काय म्हणजे ऐका ना, काय म्हणजे ह्या आता कॉर्पोरेशनचे इलेक्शन झाल्यापासून मी पाहतो काय आतापर्यंत म्हणजे कुठला भ्रष्टाचार वगैरे कुठला नाहीये. त्याच्यासाठी मला त्यांच्यावर विश्वास आहे असं मी सांग. बरं, पांढरे सरांकडे येतो मी. सर, तुम्हाला काय वाटतं की सोलापूर शहराचा विकास कोण करेल? कुठला राजकीय पक्ष असेल किंवा नवीन उमेदवार असेल, कोण वाटतं तुम्हाला? सोलापूरचा विकास करणारा आता एकच माणूस आहे. जसं अकोला पॅटर्न म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गणलं जातं. तुम्ही अकोल्याला साहेब चला माझ्याबरोबर. मी परवाच जाऊन आलो अकोल्यामध्ये. तिथली ग्रामपंचायत असेल, पंचायत असेल, महापालिका असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, गेली 17 ते 18 वर्षाला बाळासाहेब त्याच्यात काम आहेत. आणि
तीन ट्रम 4 ट्रम एकच आमदार येतो आणि इतकं चांगलं काम आहे आदरणीय प्रकाश आंबेडकरांचं. खासदार स्थानिक असू दे किंवा स्थानिक नसू दे, काम करणं हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. खासदार काय नगरसेवक नाही आहे की तो घरातच गल्लीतच राहायला पाहिजे. खासदार हा देशाचा असतो. खासदार दिल्लीमध्ये राहिला तर गल्लीबोळातले कामं झाली पाहिजेत. असा विकास करणारा खासदारमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. आणि भाजपाने काय विकास केला, त्यांच्या 5 मित्राचाच विकास केला आहे. चौकशीचा विकास केला आहे, माल्याचा विकास केला आहे, मोदीचा विकास केला आहे आणि स्मृती इराणीचा तर सर्वात जास्त विकास केला आहे. त्याच्यामुळे ह्या दोघांवर आमचा विश्वास नाही. आता विकास करणारा म्हणजे एकच नेता, वंचितांचा नेता, बहुजनांचा नेता, त्यांच्यावर एकच विश्वास, तोच विकास करणार, ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. यन्नमजी, आपल्याला काय वाटतं की सोलापूर शहराचा विकास कोण करेल? सर्वात महत्त्वाचं मी सांगतो साहेब, आता सोलापुरातील जो स्थानिक लोकप्रतिनिधी असावा असा काही भाग नाही, पण सोलापुरातील जो खासदारकीचा अनुभव की जेणेकरून 10 ते 15 तालुक्यावाईज प्रत्येक तालुक्यामध्ये नगराध्यक्ष किंवा जिल्हा परिषद इतर विविध क्षेत्रातील ज्या काय लहान घडामोडी असतात यांच्यात संपर्क राहून की सामान्य जनताच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जो केंद्राची निधी आणून या सामान्य गरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांना अनुभव आहे, ज्यांना बोलायची ताकद आहे, ज्यांना कायद्याचे अभ्यास आहे, की ज्यांना खरंच या देशासाठी लढायचं आहे, असला नेता निवडण्यासाठी मी म्हणतो नूतन कोणी नसून ज्याला अनुभव आहे त्या व्यक्तींना निवड दिल्यास की सेंट्रलचा जो अभ्यासू व्यक्ती असेल असला माणूस जर आला असेलच, आम्ही जुना जर आगामी काळामध्ये उमेदवाराची निवड होईल त्या याच्यामध्ये आम्हाला युवकांना मी सांगतो की अनुभवी व्यक्ती जेणेकरून तो खरंच लढावाही असेल की सामान्य जनतेसाठी, युवकांसाठी किंवा सोलापूर शहराच्या रोजगारासाठी त्या नेत्याला पक्ष बाजूला ठेवून त्याच्या बाबत वैयक्तिक लक्ष देऊन त्याची अभ्यास करून त्या माणसाला निवडावा अशी माझी विनंती आहे. डोणगावकरजी, आपल्याला काय वाटतं की सोलापूर शहराचा विकास कोण करेल? मुझे ऐसा लगता है कि आप देखेंगे कि शोलापुर के परिवहन की हालत और महापालिका की हालत इतनी बिकट है कि परिवहन के कामगार आत्महत्या कर रहे हैं. बीड़ी कामगार जो गोबर लिपने वाली जो दवाई है वो दवाई पीकर हमारी महिलाएं आत्महत्या कर रही है. लेकिन एसी गाड़ियों में हमारे प्रतिनिधित्व करने वाले लोग एसी की गाड़ियों में घूम रहे हैं और जनता के ऑटो पे चुन के आकर शहर के अंदर जो है हर सुख सुविधा भोग रहे हैं. मैं यही कहूँगा कि खासदार, सबसे पहले मेरी ऐसी एक उम्मीद है कि शहर शोलापुर का विकास वो खासदार कर सकता है जो इस सोलापुर शहर के सियाक व सबाब को जानने वाला हो, शोलापुर शहर के वातावरण, यहाँ की जनता के प्रश्न और यहाँ के तालुका के जो मसाइल है उसको जानने वाला व्यक्ति होना चाहिए. और फर्स्ट मैं इस ताल्लुक से इतना कहूँगा कि माननीय बाला साहेब जी अम्बेडकर साहब, प्रकाश जी अम्बेडकर साहब को हम युवा वर्ग एक अच्छे प्रतिनिधित्व की हैसियत से देख रहे हैं. तो मैं ऐसा कहूँगा कि माननीय बाला साहेब जी अम्बेडकर जो है सोलापुर का प्रतिनिधित्व करें. और अगर दूसरा ऑप्शन ये है, अगर वो नहीं कर रहे हैं तो सोलापुर शहर का कोई ऐसा लीडर हो, कोई ऐसा आम नागरिक हो जो शहर शोलापुर के तमाम मसाइल को जानता हो. और विशेष रूप से इतना कहूँगा कि जब महापालिका की इतनी बड़ी दुर्दशा हमारे शोलापुर में है कि मैं बता नहीं सकता. और हमारे बंधु कह रहे थे कि भाई चाहे बीजेपी हो चाहे कांग्रेस हो, आप मांजरा प्रकल्प 361 की नेशनल हाईवे रोड पर जाइए और 9 नंबर नेशनल हाईवे रोड पर जाइए. कितने खासदारों की ज़मीन, कितने आमदारों की ज़मीन, कितने आईएएस, कितने आईपीएस, कितने एडमिरल, कितने ऐसे लोग हैं जिनकी बेनामी संपत्ति पड़ी हुई है. आपको पूरी यादी मेरे पास मिलेगी जिन्होंने 19 लाख में ज़मीन 6 महीने पहले खरीदी और 50-50 लाख रुपए का मुआवजा, 1-1 करोड़ 2-2 करोड़ रुपए इनकी तिजोरी में चले गए हैं. आज मैं दाद मांग रहा हूँ, हाई कोर्ट के अंदर जा रहा हूँ, मैं कोर्ट के दरवाजे खटखटा रहा हूँ. लेकिन आज सबसे बुरी बात यह है कि बाबा साहब जी अम्बेडकर ने जो हमें अधिकार दिया आम जनता को वोट का, मैं समझता हूँ अगर जनता जैसी जनता होगी वैसा नेता होगा. तो माननीय जनता से मैं अनुरोध करूँगा कि बाबा साहब जी अम्बेडकर ने जो सपनों को जो साकार किया, उनके सपनों को साकार उसी वक्त होगा जब हम हमारे वोट की अहमियत को जानेंगे और हमारे वोट का सही इस्तेमाल करेंगे. जैसी जनता होगी नेता वैसा होगा. मैं अकेला कुछ नहीं कर सकता, लेकिन मैं अकेला ही था जानी बे मंजिल मगर लोग आते गए कारवां बनता गया. मेरा काम है, मैं अकेला ही हूँ लेकिन लोगों तक पहुँचना मेरा काम है. मैं यही चाहता हूँ कि दोनों पक्ष से बिल्कुल शोलापुर की जनता नाउम्मीद है, हमें तीसरा पर्याय चाहिए. तर दर्शको, आपण पाहिलं की सोलापूर लोकसभेची रणधुमाळी ही अशीच चालू राहणार आहे.
आता आपण इथं थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढील टॉक शो मध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.